माने दिस इज रिडिक्युलस. एक गोष्ट माने, एक गोष्ट नाही जमत तुम्हाला. माने काय चाललंय माने, मी बोलतोय ना तुमच्याशी. एक गोष्ट नीट जमत नाही तुम्हाला, एक गोष्ट. 3 महिने माने मी तुमच्याशी बोलतोय. माने थांबा एका जागेवर, एका जागेवर थांबा. हा जो एक विनाकारण फुकाचा रिस्पेक्ट देताय मला, तो देऊ नका. बसायचंय तुम्हाला, बसा प्लीज बसा. हे तर बस. माने 3 महिने आपण या सॉफ्टवेअरवर काम करतोय, बरोबर. कंपनीची पूर्ण इमेज स्टेकला लागलेली होती, बरोबर. मी काल जेव्हा तुम्हाला विचारलं प्रेझेंटेशन देण्याआधी की माने इज एव्हरीथिंग ऑल राईट विथ आवर सॉफ्टवेअर, तुम्ही काय म्हणालात? होई लागा, होई तर लागा असं म्हणालात की नाही म्हणालात? होय तर लागा केलं. हेच म्हणालात की नाही? म्हणालात ना. मग तिथे प्रेझेंटेशन देताना इतक्या सिली मिस्टेक्स पॉपअप कशा झाल्या? काय काय सांगतं आपलं सॉफ्टवेअर? ईमेल सेंड सांगतं का फिमेल सेंड सांगतं? कसली कंपनी आहे रे आपली? फिमेल सेंट. काय करतोय आपण? काय आपला उद्देश काय आहे? कंपनीने आतापर्यंत जे यश कमावलेलं आहे ते सगळं क्षणार्धात. माने हसण्यासारखं आहे. काय झालंय? काय हसायला काय झालंय? बाळ झालंय. बरोबर. हा सर, मला बाळ झालंय. मला म्हणजे बायकोला बाळ झालंय माझ्या. बाहेर आहे दवाखान्यात. हे बघा की मेसेज आलाय. बाळन 3 दोघं बी सुखरूप आहे ती. मला बाळ झालंय. थँक्यू थँक्यू. 7 पाऊंडाची पोरगी झाली सर. अभिनंदन. अभिनंदन. आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला बाळ झालेलं आहे. आनंदाची गोष्ट सर, लय आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का सर, आमच्या घरात ना पोरगीच नाही. बरोबर. सगळी पोरच. म्हणजे मला 4 काका आहे ती, त्यासनी 2-2 पोरं. बरोबर. मला 4 भाऊ आहे ती, त्यासनी पोरच झाली. बरोबर. पोरगीच नाही. गुड गुड. मानेंना मुलगी झालेली आहे. अभिनंदन. लक्ष्मी आली सर घरात. अरे म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी. Yes, sir. आता आम्हाला स्वीट्स पाहिजेत. मलाई बर्फी मीच मागवते. आपला हॅलो रिसेप्शन, मानेला मुलगी झाली. फोनवर सेलिब्रेशन सुरू आहे. तिकडे फोनवर बाहेर सेलिब्रेशन करायला लागले लोक. म्हणतात ऐक 10 किलो मलाई बर्फी मागव. येस पटकन. 17 जणांचा स्टाफ आहे आपला. 10 किलो कशाला हवी? असू दे की सर, खाऊ दे की. मानेनं पोरगी झाली लागा. आहे. 4 खाऊ द्या बर्फी. मला 10 पाहिजे. खा तू खा. सर तुम्ही एक बॉक्सच घेऊन जा घरी पाहिजे तर. नेणार. अगदी अगदी. मला पहिली पोरगी झाली म्हणजे सर. माने वा वा. अभिनंदन माने, अभिनंदन. तुम्हाला मुलगी झाली, मला अत्यानंद आहे. पण हे बघा, लक्षात घ्या, तुमच्या आनंदाच्या भरात आपण हे विसरता कामा नये की कंपनीची काल नाचक्की झालेली आहे. हे बघा, आपण जो सॉफ्टवेअर तयार करणार होतो, ज्याच्यासाठी आपण काल प्रेझेंटेशन देत होतो, ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काय आहे, आपल्याला जे रिस्क वाटत होतं की माने तुम्ही अजूनही हसताय. सॉरी सर. काय होते माहितीये का, म्हणजे मला तुमच्याकडे बघितलं की माझं बाळच दिसतंय तुमच्यात. म्हणजे कसं लागा आता, म्हणजे कपड्यात गुंडळून ठेवलं असेल त्याला, आणि असंच तुमच्याकडे असं वाट हलवत असेल ती. सिस्टरला म्हणत असेल, कुठं आहे मी? पुण्यात आहे का मुंबईत आहे? तर म्हणजे खरं सांगू का, तो मला आता इथं दुपट्यात गुंडळून ठेवलं असतं ना, तर बाळ समजून मी पप्पीच घेतली असती. काय बोलताय? म्हणजे खरंच पप्पी घेतली. माने मूर्खात. माने पप्पी कसली घेताय? सॉरी सर. मूर्खात. बाळ आहे मी तुमचा. मला सूचना झालंय सर, काय म्हणजे काय करू काय नको, म्हणजे कसं असेल बाळ माझं? कसं असेल म्हणजे माने? हा, कसं असेल? काय करत असेल? काय प्रश्न आहेत हे? काय करत असेल म्हणजे? पत्ते खेळत असेल आता बाळ तुमचं? आता जन्माला आलंय की नाही? मग जगातली सगळी बाळ जन्माला आल्यानंतर करून रडतात. नाही सर, असं काही नाही काही सर. मी लहानपणी ना, म्हणजे माझी आई सांगते, मला काय कळणार नाही का, मी लहानपणी ना असं
अशा फुडक्या काढायच्या सर. 1.5 वर्षाची असेपर्यंत तुम्ही अशा फुडक्यात. हिचं वेगळंच आहे सर. माझं माहितीये का, मी डायरेक्ट पिच करायचं. मी लय डेंजर होतो. एक दिवशी काय झालं, माझी पिचकारी माझ्याच तोंडावर. आईला म्हणलं काही काय आलंय तोंडावर. म्हणजे मला बी माहित नाही तरी आई सांगते म्हणून माहिती, नाही तर मला कशाला कळतंय. मला काय कळलं का तेव्हा, मी असं म्हणीन का आईला काही कशाला आले. सॉरी सर, तुमचं काय असं होतं का नाही म्हणजे असं काय? नाही नाही नाही, मला काय वाटतं माहितीये का, सरनं नर्सला विचारत असतील काय? टार्गेट पूर्ण केलं का. हसण्यासारखा विषय हा. हायर मॅनेजमेंट आपल्याकडून काही अपेक्षा ठेवते, आपल्याला काही टार्गेट्स देते जे आपण अचीव नाही करू शकत. हा हसण्यासारखा विषय आहे मिस चेतना. सर थोडं समजून घ्या ना सर. मानेला बाळ झालंय, माने बाबा झालाय. अरे पण माने जगात एकटाच बाबा झालाय का? बाकी कोणी बाबा झालंच नाहीये का? आजपर्यंत बरेच जण बाबा झालेले आहेत. मी स्वतः एक बाबा आहे. इनफॅक्ट मला जेव्हा बाळ होत होतं तेव्हा मी सिंगापूरला एक मीटिंग अटेंड करत होतो. माने तेव्हा सुद्धा मी कामच करत होतो, हे महत्वाचं. हो सर. मला जेव्हा मेसेज आला तेव्हा मी असं एक एवढं केलं आणि पुन्हा कामाला लागलो. माने काम महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मला मुलगी झालेली आहे, मला आनंद आहे. पण माने काम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. एरर डिटेक्ट झालेले आहेत, ते डिटेक्ट करून आपल्याला त्याच्यावरती एक छान सोल्युशन शोधावं लागणार आहे. माने हलताय का? हलताय का डोलताय असे? नाही सर, ती मला बाळच दिसते म्हणजे खरंच. आता पाण्यात ठेवलं असेल बाळाला, आहे ना. अय्या. असं झोक विकत येत असतील त्याला. ए माने, पाळण्यावरून आठवलं, पाळणा नवीन घेऊ नकोस हा. कोणाच तरी वापरलेला वापरायचा असतो पाळणा. असं असतोय? हा. अयो सर, तुमचा पाळणा आहे का हो? नाही, तुमचा पाळणा कसा अँटिक असेल ना एकदम. तुम्ही लगा सरांचा पाळणा म्हणजे लाकडा बिकडाचा असा भारी बनवला असेल तुम्ही. आहे का तुमचा पाळणा, आहे का? एवढे वर्ष का ठेवेन मी तो पाळणा? म्हणजे 12 दिवसात बारसं करायला लागेल लगेच. अय्या. उडकणार पाळणा मी तुमचा असेल तर द्या की तेवढा पाळणा. बारसं 12 दिवसांनी करणार आहेस? हा. मला बोला बारशाला. म्हणजे काय तर मावशी पहिली पाहिजे बारशाला. मावशी पहिली. मावशी. हा म्हणजे काय? ए ऐक ना ते बारशाला गातात ना पाळणे, हा. मला येतात गाता. काय सांगते? मग गाऊन दाखवू? येतो तुला? मी स्वतः लिहिलाय, गाऊन दाखवू? हा, बोल की मग. ऐक 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 ऐक. हा. पहिल्या दिवशी मोबाईल घेतला, बाळाने आमच्या स्माइली पाठवला. व्हॉट्सअप फेसबुकचा लागला चाळा, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी डीपी ठेवला, लाईक कमेंटचा पाऊस झाला. बाळ माझा ग सेलिब्रिटी झाला, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या कानाखाली? दिवशी कानाखाली नाही, काढू नाही ना? कानाखाली काढू कानाखाली? नाही की नाही? मी संयमाने वागतोय तर मला संयमाने वागू द्या. चिडायला भाग पाडू नका मिस चेतना. सॉरी सर. तिथे काय माती खाल्ली आहे सॉफ्टवेअर मध्ये ते पाहिले तुम्ही? माने, या प्रोजेक्टवर तुमचं कंपनीतलं फ्युचर डिपेंड करतं, विसरू नका. नाही सर, ह्याच्यावर नाही फ्युचर. फ्युचर काय साठवाय नाही ते लिहून ठेवलंय तेच होणार आहे ना शेवटी सर. हा सर, त्याच्यावरच होतंय सगळं. चेतना, आता साठवायला का हॉस्पिटलमध्ये बी आली असेल काय ग? हो रे. हाय सोबत माझ्या बाळाच्या कपाळावर असं नक्षीदार नशिबाच्या रेगोट्या वडत असेल ना का. कसं भारी आहे का, बघायला कसं भारी वाटलं आहे नाही? बघायला भारी वाटेल. सटवाई काय सोनी लिव्हवर थेट प्रक्षेपण करते? बघायला भारी वाटेल म्हणजे बघण्यासारखं काय असतं त्याच्यात? सटवाई दिसत नाही काही, ती गुपचूप येते आणि बाळाच्या कपाळावर लिहून जाते. माझ्या कपाळावर काय लिहिलं असेल काय माहिती. तुमच्या दोघांच्याही कपाळावर काय लिहिलंय माहित नाही, पण माझ्या कपाळावर काय लिहिलंय मला कळलेलं आहे. की माझ्या नशिबात फक्त आणि फक्त मूर्ख लोक माझ्या हाताखाली काम करतील. का बरं? सतत आपलं काही झालं की बाळ पाळणा सटवाई का. सॉरी सॉरी. आपण इथे काम करण्यासाठी आलेलो आहे की नाही माने? ते करणार आहोत की नाही? हो सर. तुमच्या बायकोची डिलिव्हरी झाली, छान, उत्तम, अभिनंदन, तिलाही. पण प्रोजेक्टच्या डिलिव्हरीचं काय? होणार की सर सगळं. आता ही डिलिव्हरी झाली ती पण करतो की. फक्त सर काय 2 दिवस जरा अष्टविनायकला जाऊन आलो नाही, मग लगेच करतो ही पण डिलिव्हरी मी. काय अष्टविनायकला काय? अष्टविनायक आहे. अष्टविनायकला काय असतंय सर? माने, शहाणपणा करू नका. अष्टविनायकला तुमचं काय काम आहे? नवस बोलला होता सर मी. कसला नवस?
म्हणजे बाळ झालं की नाही नाळ सुकायच्या आत अष्टविनायकला येईन म्हणलं होतं दर्शनासाठी. तुम्हाला जायचे सर. कुणी सांगितलं होतं नाळ सुकण्याच्या आधी दर्शनाला येईन असा शहाणपणा करायला? माझी काकी म्हणली होती सर. काकी काकी म्हणाली होती? हा असं नवस बोलला मग तर आता तुम्ही तिकडे अष्टविनायकला गेल्यानंतर इथे सॉफ्टवेअरवर बोट तुमची काकी घालेल? कोण करणार आहे हे सगळं? नाही सर, नवस बोललाय तर जाऊन यायला पाहिजे. नंतर आपल्या मनात राहतं सर की मग नवस केला, अरे बापरे गेलो नाही, तू जा माने. 5 केलं पाहिजे, सर. कंपनीचे 99% शेअर घेतलेत तुम्ही? मालक झालेला आहात तुम्ही? नाही सर. तुम्ही सांगाल त्यांना जायचं की नाही ते? मी कशासाठी इथे? सॉरी सर. माने, ही जी फालतूगिरी आहे ना, ही आधी बंद करा. तुम्हाला मुलगी झालेली आहे? थँक्यू सर. अभिनंदन. मलाही आनंद आहे, पण कंपनी सुद्धा तितकीच महत्वाची आहे माने. तुम्ही अशीच नाटकं करत राहिलात तर मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता असं म्हणू शकतो, निघा, जा. थँक्यू सर. म्हणू शकतो असं. मिस चेतना तो गेला. मिस चेतना, आता या पूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी आपल्यावर. का हसताय तुम्ही? का हसताय? सर मी नाही जा. प्रपोज केलंय मी तुम्हाला? मी नाही जा काय? का हसताय ते सांगा. सर ऍक्च्युली ना काल मला एक मुलगा बघायला आला होता. हा. त्यांनी मला होकार दिलाय. जस्ट मेसेज आलाय सर. बर, अभिनंदन. गुड. थँक्यू सर, थँक्यू. माने गेल्यामुळे प्रोजेक्ट. सर मुलगा भोपाळचा आहे, तुम्हाला माहितीये का? आणि त्याची स्वतःची मोठी कंपनी आहे सर. आपल्यासारखं नाही अशी फालतू नोकरी विक्री करायची. ही कंपनी फालतू आहे? सॉरी. गुड, यू शुड बी सॉरी. आता माने गेलेले आहेत, प्रोजेक्टची पूर्ण जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे. जे काही डिफेक्ट आहेत ते. नाही सर, मुलामध्ये काहीच डिफेक्ट नाहीये सर, खरंच. आणि मुळात मुलगा भोपाळचा आहे. म्हणजे भोपाळ शहर कसं आहे तुम्हाला माहितीये का? मला काय माहिती भोपाळ शहर कसं आहे? तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही जा आणि बघा. थँक्यू सर. भोपाळ. समजा वगैरे म्हणू शकतो. हे शब्द कळतच नसतील माझ्या स्टाफला. आमिर, वाजव.